आपण ऐकलं आंदोलकांची मागणी काय आहे। आपण ऐकलं राज्यकर्त्यांची मागणी काय आहे। आपण ऐकलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय म्हणतायत, महिला नेत्या काय म्हणतायत, विरोधक काय म्हणतायत। सर्वांच्या मागण्या आपण ऐकल्या, मात्र न्याय हा लगेच मिळू शकत नाही आणि न्यायासाठी त्याला आखून दिलेले नियम पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्याची ही दृश्य आहेत पुण्यातल्या नवले पुलाजवळची। इथं पोलिसांनी चर्चा करायचा प्रयत्न केला, या पीडितेच्या कुटुंबियांशी चर्चा करायचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत। त्यांच्या अव्यवहार्य मागण्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे, आक्रमक भूमिका घेतलेली आहे। हा पूल दोन्ही बाजूनी खरं तर त्याची कोंडी झाली आहे आणि आसपासच्या भागात सुद्धा आपण सध्या पाहायला मिळतोय पोलिसांनी आता चर्चेनंतर अखेर आपलं काम करायला सुरुवात केली आहे। काही आंदोलकांना बाजूला करायला सुरुवात केल्याचं ही दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय। आंदोलकांना धरपकड जरी करत नसले तरी मात्र आंदोलन स्थळावरून हटवण्याचं काम आता इथं पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। आंदोलकांची पांगापांग करायचे प्रयत्न इथे आता पोलीस करायला मिळत आहेत। नवले पुलावरनं आपण सध्या ही थेट दृश्य पाहतोय। चर्चा करायचा प्रयत्न झाला, मात्र चर्चेतनं मार्ग निघत नसल्यानं पोलिसांना आता काही प्रमाणात अरेरावी करावी लागते आणि आंदोलन पांगवण्यासाठी या ठिकाणी आपण पुन्हा थेट वैभव सोनवणे यांच्याकडे जाऊया। प्रतिनिधी आपले नवले पुलावर उपस्थित आहेत। वैभव, आपण पाहतोय की चर्चा अपयशी झाली आणि त्यानंतर आता पोलिसांनी पांगवापांगवी करायला सुरुवात केली आहे। पोलिसांनी बराच काळ साधारणपणे 2 ते 3 तास विनंती जी आहे ती केलेली होती, मात्र आंदोलक जे ते ऐकायला तयार नाहीत। गेले 4 तासापासून जो आहे होता मागण्या आवाजावी होत्या, त्याच्यामुळे आता पोलिसांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे। काही पोलिसांवरती पाण्याच्या बाटल्या सुद्धा फेकण्यात आल्या, मात्र पोलिसांनी आता सगळ्या आंदोलकांना पांगवायला सुरुवात केली आहे। ताकदीचा वापर करून कुटुंबीय तयार आहेत हे पार्थिव जे आहे ते घेऊन जायला, बाकीचे लोक मात्र ऐकायला तयार नव्हते। बघ्यांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होती। बघ्यांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होती आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मोठी गडबड जी आहे ती बळाचा वापर करतात पोलिसांचा आणि या सगळ्या परिस्थितीत सगळी परिस्थिती जी आहे ती पोलिसांनी आता या सगळ्या नातेवाईकांनाही बाजूला घ्यायला सुरुवात केली आहे। मोठ्या प्रमाणावरती रस्ता जो आहे तो बंद केलेला होता आणि त्याच्यामुळे पोलिसांनी रस्ता क्लिअर करण्यासाठी आता काही मध्यस्थांच्या मदतीनं नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न केला बराच काळ, मात्र इतर आंदोलक जे आहेत ते काही जरी झालं तरी ऐकायला तयार नव्हते। त्यामुळे या सगळ्या आंदोलकांना हटवण्याचं काम जे आहे ते पोलिसांनी सुरू केलंय, बळाचा वापर जो आहे तो सुरू केलेला आहे। नक्कीच वैभव, आपण पाहू शकतोय या ठिकाणी आता पोलिसांनी ऍक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे। चर्चा झाली, चर्चेनंतर विनंती करून झाली, मात्र तरीही हे आंदोलक हटायला तयार नव्हते। कुटुंबियांनी मृतदेह घेऊन जायला संमती दर्शवली, मात्र आंदोलक मात्र या ठिकाणून हटून बसले होते। मात्र आता बळाचा वापर पोलिसांना करावा लागतोय। वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे। इथं पांगापांग करण्यासाठी आपण पाहतोय की रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा करण्यासाठी पोलीस युद्ध पातळीवर प्रयत्न इथे करतायत। आंदोलकांना रस्त्यातून दूर सारण्यासाठी हे पोलीस मोठ्या संख्येनं इथं प्रयत्न करतायत। काही प्रमाणात त्यांच्या प्रयत्नांना यश येताना आपण पाहू शकतोय। नवले पुलावरची थेट दृश्य आपण पाहतोय। रात्री 10 वाजेपर्यंत दुपारपासून सुरू झालेलं आहे आंदोलन। रात्री 10 वाजून गेले तरी सुद्धा या ठिकाणी आंदोलक जमलेले होते, मात्र आता चर्चा झाली, चर्चा अपयशी ठरली आणि त्यानंतर अनेक विनंत्या झाल्या। मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबियांशी चर्चा केली आणि त्यानंतर आता अगदी काही वेळातच हा पूल मोकळा होईल असं चिन्ह आता दिसतंय आणि वाहतूक काही काळातच पूर्ववत सुरू होईल। मात्र आरोपीला न्याय मिळणं, आरोपीला शिक्षा होणं, योग्य ती शिक्षा होणं गरजेचं आहेच आणि त्याबद्दलचं आश्वासन सुद्धा गृहमंत्र्यांनी दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। तेव्हा आता न्यायालयामध्ये पुढे काय होतंय, सुनावणीमध्ये काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या आपण हे दृश्य पाहतोय पुण्यातनं नवले पुलावरनं पोलिसांनी आंदोलकांना
बाजूला करायला सुरुवात केली आहे. आपल्यासोबत पुन्हा वैभव आहेत. वैभव यांच्याकडे आपण पुन्हा थेट जातोय. वैभव, आपण पाहतोय की पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांना बाजूला सारायला सुरुवात केली आहे. आत्ता आंदोलकांचं काय म्हणणं आहे? या ठिकाणी कोणत्या प्रकारची हातापाई होतीये का? प्रयत्न पोलिसांनी केल्यानंतर पुन्हा नातेवाईक आणि काही इतर आंदोलक जे पुन्हा गोळा होऊन प्रशासनाच्या नावानं घोषणाबाजी करतायत. मात्र आता पोलिसांनी बराच काळ या सगळ्याची विनंती करून 2 ते 3 तास उलटून गेलेले आहेत. वाहतूक जी आहे या वाहतुकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लोक अडकलेले आहेत. त्यामुळे या सगळ्यांना आता बाजूला होण्यासाठी विनंतीनंतर बळाचा वापर करून यांना बाहेर काढलेलं आहे. या सगळ्या महामार्गावरती साधारण 30 किलोमीटर पर्यंत रांगा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती लागलेल्या आहेत. त्यामुळे आता त्यांना हटवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांनी केलेला होता. काही आक्रमक आणि पोलीस अत्याचार करतोय हे सरकारसाठी नक्कीच चांगलं नाहीये. काय सांगतात तुम्हाला पोलीस काय सांगतात? पोलीस काय सांगतात? पोलिसांनी आता इथनं हलवायला आम्हाला सुरुवात केलेली आहे. उचलून घेऊन चाललेले आहेत. त्यांनी असं नाही करायला पाहिजे. काय? आपल्यासोबत या ठिकाणी आता नवले पुलावरूनच अभिजित पोते आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. अभिजित, तुम्ही नवले पुलाजवळ नेमके कुठे आहात आणि त्या ठिकाणी नेमकी कशी परिस्थिती आहे? वाहतूक सोडायला जी आहे ती सुरुवात झालेली आंदोलनकर्त्यांनी हा सगळा रास्ता रोको अडवून ठेवला होता आणि पोलिसांनी खरं तर आता जे आंदोलनकर्ते आहेत किंवा जे कुटुंबीय आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय आणि काही जणांना पोलिसांनी हटवण्याचा देखील प्रयत्न केला. हा रास्ता रोको जवळपास 3-3.5 तास सुरू होता. अनेक जण या रास्ता रोको मध्ये अडकून पडले होते, पण आता हळूहळू पोलिसांनी जो आहे तो हा रस्ता मोकळा. नक्कीच धन्यवाद. आपल्या